जे जे लोक घरातून बाहेर नाही ना पडू शकत काही काही, तर त्यांना उपयोग होतो याचा, त्याच्यामुळे आपण करतोय. सुरू केले फेसबुकाचे सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. गीता सुगीता कर्तव्या किमन्ये शास्त्रविस्तरैः या स्वयं पद्मनाभस्य मुखपद्माद्विनिसृता. हरि ओम. आपण दुसऱ्या अध्यायातला काल 40वा श्लोक आणि 40वा पण पाहिला होता आणि 41वा पण पाहिला होता. व्यवसायात्मिका बुद्धी एके कुरुनंदन बहुशाखा आहे अनंताश्च बुद्धियो व्यवसायिना. सहसा माणसांची प्रवृत्ती अशी असते की जे आपल्याकडे आहे, सध्या जे मिळालेलं आहे, तर त्यामध्ये संतोष ठेवत नाही आणि त्याची जाणीव पण ठेवत नाही की आपल्याला हे मिळालं आहे, तर त्याबद्दल कृतज्ञही राहत नाही आणि त्याचा आस्वादही घेत नाही. आणि काय करतो मग जीवनभर, जे आपल्याकडे नाही त्याचा शोध घेत राहतो, जे दुसऱ्यांच्याकडे आहे ते मला मिळेल अशी आकांक्षा करीत राहतो. तर त्याच्यामुळे नेहमी आपली बुद्धी जी आहे तिला असा व्यत्यय येत राहतो, डिस्ट्रॅक्शन जे आहे ते येत राहतं. तर असं म्हणतं की काउंट युअर ब्लेसिंग्स, स्टॉप कंप्लेनिंग, स्टार्ट थँकिंग. तर म्हणजे म्हटलं की एक जो आहे निश्चय तो त्या बुद्धीमध्ये झाला पाहिजे आणि अन्यथा ती जी सगळी शक्ती आहे आपली ती अनेक ठिकाणी निघून जाते. व्यवसायात्मिका बुद्धी एकेह कुरुनंदना बहुशाखा ही अनंताश्च बुद्धियो व्यवसायिना. गुरुजी म्हणतात की इफ यू डोंट स्टँड फॉर समथिंग यू फॉल फॉर एव्हरीथिंग. आपल्या जीवनात सुद्धा एक तत्व आपलं असं धरून ठेवलेलं असलं तर आपण उभे राहतो वादळामध्ये. अन्यथा येईल तो घटना, येईल ती प्रसंग आपल्याला मग इकडे तिकडे सुखात दुःखात क्रोधात चिंतेत भयात असं घालवत राहतं. आता 42वा श्लोक पाहूया माझ्यानंतर म्हणा. यामिमां म्हणा पुष्पितां वाचं प्रवदन्त्य विपश्चितः वेदवादरताः पार्थ नान्यदस्तीति वादिनः. आता जास्त करून इथे भगवंताचा रोख जो आहे बोलण्याचं, तर तो त्या काळी जे कर्मकांड खूप जास्त चालत होतं, यज्ञ हवन करणे, तर त्याच्यावर आहे. आता वरचा पण श्लोकाचा संदर्भ जो आहे इथे तर तो तेच आहे की प्रकरण असं झालं की आपण इथे आत्ता या जन्मात आहोत इथे पृथ्वीवर, तर त्या काळी असं म्हणजे की नको मला स्वर्गात जायचं आहे म्हणून मी इथं तपश्चर्या यज्ञयाग दान धर्म भरपूर करेन आणि मग स्वर्गामधलं सुख मी मिळवेन. जे स्वर्गामधलं सुख आणखीन सूक्ष्म आहे, आणखीन दिव्य आहे, आणखीन उच्च आहे, असं ते सुख मी मिळेल. पण ते पण तर
एकदम क्षणिकच असं आहे, कारण ते पण संपलं आपलं पुण्य की पुन्हा आपल्याला इकडे यावं लागतं खाली. ते पण सतत असं नाही नित्य म्हणून. आणि मग उलट त्या सुखाची गोडी लागली की खूप जास्त त्रास होतो आणखी. तर ते पण सुख शेवटी दुःखकारकच आहे, इंद्रियांचा ऱ्हास करणारं आहे, आपल्याला भोगातच एखाद्या किड्यासारखं वळवळायला लावणारं आहे. आणि नेहमी त्याच्यासाठी मग आपण धडपड करायची आणि खरी तृप्ती कधी होतच नाही. आता आपला अनुभव पहा संपूर्ण आयुष्याचा. आपण किती वेळा एक एक गोष्ट, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध यांचा किती वेळा आस्वाद घेतला. किती वेळा आपण पाहायला चांगलं, किती वेळा खाल्लं, किती वेळा चांगलं स्पर्श, मऊ मऊ स्पर्शाचे कपडे घातले किंवा आपण मऊ गादीवर झोपलो आणि किती सगळं केलं, पण तरी कधी पूर्ण तृप्ती, पूर्ण समाधान, पूर्ण शांती, असा पूर्ण सुख असं मिळालंच नाही कधी. तर हा जन्मांचा अनेक अनुभव आहे. आणि म्हणून इथं म्हणतात की याम इमाम या जे पुष्पिताम वाचम, याचा अर्थ वेदांमधलं जे कर्मकांड आहे त्याच्यावर भार आहे. प्रवदंती अविपश्चित, विपश्चित म्हणजे पंडित किंवा समजदार, अविपश्चित म्हणजे जे खरे समजत नाही, ज्यांची स्थूल बुद्धी आहे, ते काय करतात, आत्ता जेवढं वाटतंय चांगलं तेवढंच त्यांना खरं वाटतं. अंतिम कल्याण आपलं जे परमहित आहे, आपलं जे सतत निरंतर आनंद मिळण्याचं जे ठिकाण आहे आत्मतत्व, त्याचा ते काय विचार नाही करत. विपश्चित म्हटलं. आणि वेद वादरता, तर त्यांना वेदांनी सांगितले ना, करा कर्म करा, रोज अग्निहोत्र करा. अग्निहोत्र तर चांगलंच आहे, त्याच्याबद्दल काही प्रश्न नाही, पण सकाम कर्म जे आहे यज्ञागाठी ते नको. पार्थ न अन्यत अस्ति इति वादेना.